नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे। नागरिक देखील कामानिमित्त बाहेर पडू लागले आणि त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी होताना दिसत आहे। बाजारपेठेमध्ये देखील खरेदीसाठी विविध ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे। अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण आपली स्वतःची काळजी कशी घ्यावी, कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, कोणत्या प्रकारचे अन्न खाल्ले पाहिजे, आपली शारीरिक आणि मानसिक प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, या सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहोत जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सुनील पोखरना यांच्याशी। अहमदनगर शहराच्या लोकप्रिय अशा एटीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। कोरोना म्हणलं की भीतीचं वातावरण आलंच। पूर्वी लहान लेकरांनी जर जेवण केलं नाही किंवा शाळेत गेले नाही किंवा झोपले नाही वेळेवर तर आईवडील पूर्वी एक डायलॉग मारायचे, सो जा बेटा गब्बर आ जाएगा। पण सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रशासन फक्त सांगतं कोरोना की सगळे लोक घाबरत आहेत। तर आपण घाबरलं पाहिजे की प्रिकॉशन घेतलं पाहिजे, या सगळ्या विषयांवर आपण आज जिल्हा रुग्णालयामध्ये चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सुनील पोखरना सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत कशा प्रकारे आपण कोरोनापासून स्वतःची काळजी घेतली पाहिजे किंवा स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे। सर, एटीव्ही न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। नमस्कार सर, सध्या जे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, कोरोनाचे पेशंट रोज वाढत आहेत, आपल्याला भेटत आहेत, आपण कशा प्रकारे समजतं आपल्याला की तो पेशंट कोरोनाग्रस्त आहे किंवा तो आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याच्यावर काय उपचार करतो किंवा त्याला जेवण असेल किंवा ट्रीटमेंट असेल कशा प्रकारे देतो आणि कशी देतो? दुसरा प्रश्न की आपल्याकडे पहिले कोरोनाग्रस्त लोकांना आपण पुण्याला टेस्टिंगला पाठवायचो, सध्या आपण ती टेस्टिंग नगरमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे, तर किती फरक पडला आणि काय फरक पडला? आपले दोन्ही प्रश्न अगदी योग्य आहेत। करोना हा आजारच हा व्हायरस मार्फत आपल्याला होत असतो। ह्याची सुरुवातीची लक्षणं खरं सांगायचं तर आपल्यालाही लवकर समजत नाही। सुरुवातीच्या काळात नॉर्मल चालता बोलता माणूससुद्धा करोनाग्रस्त असू शकतो, पण जेव्हा त्याला त्रास होतो, त्रास म्हणजे काय की त्याला दम लागणे, ताप येणे, त्याच्या इतर खाण्यामध्ये थोडंसं कमतरता होणे, या टाईपची लक्षणं आल्यानंतर आपल्याला संशय येऊ शकतो की हा करोनाची लक्षणं असू शकतात, जी साधारणपणे आपल्या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनसारखीच लक्षणं ही असतात। त्याच्यामुळे ह्या दोन्हीतलं डिफरन्शिएशन डॉक्टरशिवाय फारसं कोणी करू शकत नाही। पण ह्या दरम्यान जर त्यांनी उपचार टाळला किंवा उपचार घरगुती घेत गेला तर ह्याचे प्रादुर्भाव नंतर लंग्समध्ये इन्फेक्शन वाढून त्याला दमाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून कदाचित त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो। म्हणून करोनामध्ये आपण एकच काळजी घ्यावी, जेव्हा कधी आपल्याला शंका येईल, जेव्हा कधी आपल्याला त्रास वाटेल, दम लागेल, ताप येईल, खोकला येईल, ही लक्षणं दिसल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे मला वाटते। हा एक प्रश्न झाला। दुसरा, आपल्याकडे पूर्वी करोनाग्रस्त असणारे पेशंटची आपल्याला जर शंका वाटते, लक्षणं वाटली तर आमचे कान नाक घसा तज्ज्ञ त्याबद्दल तपासणी करून त्यांचे स्त्राव आपण तपासणीला घेत होतो। ते स्त्राव आपण पुण्याला NIVमध्ये पाठवायचो। आपण NIVमध्ये जाताना हे सॅम्पलला 2 किंवा कदाचित 3 दिवस पेशंटला आमच्याकडे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याची गरज पडत होती। पण गेल्या 20 मेपासून आपल्याकडे ही करोनाचे जे काही आपण करोनाच्या तपासणीमध्ये आपल्याकडंच हे उपचार सुरू झाल्यामुळे, आपल्याकडे तपासणी सुरू झाल्यामुळे आपण एका दिवसामध्ये ह्याचे रिझल्ट्स देऊ शकतो, जेणेकरून विलगीकरण कक्षामध्ये असलेला पेशंट हा त्वरित घरी किंवा इतर ठिकाणी क्वारंटाईन होऊ शकतो। हा त्याच्यामधला खूप मोठा फरक। आणि आपल्याकडे एका शिफ्टमध्ये 100 पेशंटची तपासणी आपण करू शकतो। म्हणजे दिवसातनं जर गरज पडली तर आपण 300 पेशंटवरती ही तपासणी करून त्या पेशंटला आपण योग्य पद्धतीने पुढे सल्ला हा देऊ शकतो। सर, सध्या 2 ते 2.5 महिने झाले, पावणे 3 महिने झाले, आज बाजारपेठी सुरू झालेल्या आहेत आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये गर्दी करत आहेत किंवा बँकेमध्ये गर्दी करत असतील, ठिकठिकाणी गर्दी होती आहे। तर लोकांनी तिथं जाण्यासाठी, बाजारात जाण्यासाठी किंवा बँकेत जाण्यासाठी, अनर्थ ठिकाणी जाण्यासाठी कशा प्रकारे प्रिकॉशन घेतले पाहिजे? कारण की शासनाने तर रूल्स काढलेले की थुकुंड्यावर फीज आहे
किंवा पावती फाडल्या जाईल, मास्क लावणं गरजेचं आहे. तर अजून ह्याच्या पलीकडे काय लोकांनी काळजी घेतली पाहिजे स्वतःची? सगळ्यात महत्त्वाचं, लॉकडाऊन हा खूप दिवस असल्यामुळे सर्व बाजारपेठा ह्या मोठ्या प्रमाणात शांतपणे, त्यांचं काम बरंचसं थंडावलं आहे, त्या खूप वेळ बंद ठेवणं हे शासनालाही शक्य नाही. तर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा त्या बाजारपेठेत फिरतो, जातो, आपण काही खरेदी करतो, त्यावेळेस सगळीकडं आपण थोडंसं इतरांपासून अंतर ठेवणं, चेहऱ्याला मास्क लावणं, सॅनिटायझेशनचा वापर करणं, प्रत्येक वस्तू घेताना ती काळजीपूर्वक तिची साफसफाई आहे की नाही, किंवा त्याचं जे काही आपल्याला सॅनिटायझेशन केलं आहे किंवा कसे, या पद्धतीने त्याची आपण तपासणी करून घेतली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी शक्यतो टाळावे. गर्दी असेल त्या ठिकाणी आपण जाऊ नये. 4 ते 5 माणसं ज्या ठिकाणी गोळा होतात त्याच्यापेक्षा जास्त माणसं गोळा होऊ नयेत. व त्याचबरोबर कुठलाही लग्न समारंभ, छोटे मोठे कार्यक्रम शक्यतो आपण टाळावेत. त्याचबरोबर आपल्याला जे काही बाजारपेठेतून काही वस्तूंची खरेदी करायची असेल त्याची व्यवस्थित यादी करून ती एकाच वेळेस, म्हणजे एकच गोष्ट 4 वेळेस जाण्यापेक्षा एकाच वेळेस सगळी खरेदी करून घ्यावी, किंवा त्याची यादी करून व्यवस्थितपणे ते आपण परचेस करावेत. दुकानदारांकडनंही घेताना, देताना, पैसे देताना व्यवस्थित अंतर ठेवणं. कॅशलेस जर देत असेल तर जास्त चांगलं, कारण नोटांमध्ये वगैरे हाताळणी करताना आपल्याला संपर्क त्याचा कमी असतो. त्याचबरोबर आपल्याला जाण्या येण्यासाठी वाहनांचा वापर, त्याच्यावर जाता येताना कोणी रस्त्यावर थुंकू नये. त्याचबरोबर मास्कचा वापर करावा, किंवा डोक्यावरती कॅप वगैरे अशा पद्धतीने जर आपलं प्रोटेक्शन केलं तर बाजारपेठेतसुद्धा तुम्ही कमीत कमी वेळेस वावरलेलं कधी पण चांगलं राहील. सर, बाजारपेठेच बरोबरच आज हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पार्सल सुविधा उपलब्ध आहे. तर लोकांना एक समजत नाही आहे की काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, तेलकट किती प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे. दुसरा त्याच्या पलीकडं असं आहे की मध्यंतरी अफवा चालू होत्या की नॉनव्हेजने किंवा कोंबडीचं मटण खाल्ल्याने किंवा नॉनव्हेज खाल्ल्याने त्रास होतो किंवा मग त्यामुळं कोरोना होतं. ह्याच्यामध्ये किती सत्य आणि किती खोटं आहे? नॉनव्हेज खाल्ल्याने करोना होतं हे पूर्णपणे चुकीचं आहे. याच्यामध्ये पूर्वी बर्ड फ्लू किंवा चिकन फ्लूसारख्या आजारामुळे ही गैरसमज फार मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये होते. करोना हा व्हायरस हा नेझल म्हणजे श्वासाच्या ड्रॉपलेट्समधून हा पसरतो. त्याच्यामुळे खाण्यापिण्यामध्ये ह्याचं कुठलाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. दुसरं, तेलकट किंवा बाहेरचं खाणं शक्यतो आपण टाळावं. याचं कारण असं की जेव्हा घसा खवखवतो, खोकला येतो, मग अचानक 2 लोकांनी आपल्याला विचारलं खोकला येतो, तुला काही त्रास तर नाही ना, ह्यामुळे आपल्यामध्ये उगीचच भीती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळं घरचं सकस आहार, त्याच्यामध्ये शक्यतो आपण खाताना जास्त बी कॉम्प्लेक्स, व्हेजिटेबल्स, पालेभाज्या व त्याचबरोबर व्हिटॅमिन सी याचा जास्त प्रमाणात आपण वापर केलेला आपल्याला कधी पण तो जास्त चांगला राहू शकतो. सर, जून म्हणलं की पाऊस आलाच, आणि पावसामध्ये भिजण्यासाठी नगर शहराचा, नगर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. मोठे लोक असतील, लहान मुलं असतील, मोठ्या प्रमाणामध्ये पावसामध्ये भिजून पावसाचा पूर्ण आनंद घेतात. दुसऱ्या वेळेस ठीक आहे, पण कोरोनामध्ये पावसामुळे किती फरक पडेल, किंवा पावसामुळे जास्त भिजल्याने त्याचं प्रमाण वाढेल का? या दोन्ही गोष्टीचा मला तरी एक संदर्भ असाच वाटतो की पावसात जास्त प्रमाणात आणि वारंवार भिजल्याने सर्दी खोकला होणं हा एकच शक्यता असू शकते, जी नॉर्मली आपल्याला जून, जुलै, ऑगस्टमध्ये जेव्हा वातावरण बदलतं तेव्हा हे जाणवायचं. रेग्युलर सर्दी खोकला असणं हा वेगळं, सध्याच्या वातावरणात सर्दी खोकला असण्यामध्ये लक्षणं ही जास्त प्रमाणात करोनासारखी दिसून येतात. तेव्हा आपण पावसात भिजणं एखाद्या वेळेस एक हौस म्हणून ठीक आहे, त्याचा वारंवार वापर आपण टाळावा. आणि जास्त करून गर्दीच्या ठिकाणी जाऊन किंवा हिल स्टेशन किंवा अशा आपण जे म्हणतो की समजा माळशेज किंवा आपल्या परिसरामध्ये अशा मोठ्या प्रमाणात डोंगरगण वगैरे जवळचे भाग आहेत, तिथं गर्दीने जाणं आपण नक्कीच टाळावं. घरच्या टेरेसवर किंवा रस्त्यावर जिथं शक्य असेल एखाद दुसऱ्या वेळेस चुकून झालं तर ठीक आहे, पण ह्याचा नियमितपणे आपण वापर करू नये. सर, आता जूनमध्ये शाळा सुरू होतात. आता समजा पोस्टपोन झाल्या असतील, भविष्यात शाळा ज्या आहेत त्या सुरू होतील, पण आत्ता शाळा सुरू झाल्यानंतर भविष्यामध्ये मुलांना पालक शाळेमध्ये पाठवतील किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेजमध्ये गर्दी होईल, किंवा युवक एका टेबलवर बसून चहा घेणं असेल किंवा नाश्ता करणं असेल किंवा एका बेंचवर बसणं असेल, किंवा मग लहान मुलांना शाळेमध्ये पाठवताना कशा प्रकारे पालकांनी त्यांचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्यांचं स्टडी होमवर्क असेल कशा प्रकारे केलं पाहिजे? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण जूनमध्ये आपल्या शाळा सुरू होतात आणि शासनाने पण ह्या बाबतीत धोरण आता योग्य प्रमाणात ठरवलेलं आहे की आता जुलैमध्ये आपल्या ह्या शाळा सुरू होतील.
पुन्हा हाच विषय येतो की स्पेसिंग ठेवावं, म्हणजे एका बेंचवर पूर्वी 2 किंवा 3 मुलं बसायची, ती कमी बसवावीत. त्या शाळेचं कदाचित वेळ बदलायची का, म्हणजे आपल्याला जर 50 मुलं असतील तर 25 सकाळी 25 दुपारी, हा प्रत्येक शाळेचा वेगळा निर्णय आहे. याच्यामध्ये मुलांना पाठवताना मास्क, त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना ह्या आजाराचं एक आपण प्रिकॉशन काय घ्यावं त्याचं वारंवार त्यांना आपल्याला सांगणं गरजेचं आहे. फार छोट्या मुलांना ह्या गोष्टी लक्षात राहत नाही. ते एकत्र खेळणं, त्यांचं एकत्र अभ्यास करणं, जेवणं, या सगळ्या गोष्टींवरती आपण, हे जरी खरं असलं की आपण कंट्रोल करायला पाहिजे, पण ते थोडंसं अवघडच विषय आहे. तर या दरम्यान त्यांना जेवण खाण जे काही आहे ते प्रॉपर योग्य पद्धतीने मिळायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं स्पेसिंग, घरी आल्यानंतर त्यांचे कपडे, साफसफाई, आंघोळ, या सगळ्या त्यांच्या हायजेनिक प्रिकॉशन्स ह्या त्यांनी घ्याव्यात. त्यांना हात धुतानासुद्धा वारंवार हात धुवायला पाहिजेत, जेवण झाल्यानंतर, जेवणापूर्वी, खेळून आल्यानंतर. याचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी हेच लक्षणं मला वाटतं ह्याची काळजी घेतली तर हे लक्षणं कमी राहतील. दुसरं, जर ह्या दरम्यान त्यांना असं कुठलाही छोटंसं सर्दी, खोकला, पडसं किंवा ताप आला तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व हे संबंधित टीचर्सना किंवा संबंधित क्लास टीचर किंवा प्रिन्सिपल यांना हे नोटिफाय करून द्यावं. यदा कदाचित ह्याच्यामार्फत जर काही लागण झाली तर ती मोठ्या प्रमाणात पसरू नये आणि त्याच्यामुळे पूर्ण शाळा किंवा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यामध्ये इन्व्हॉल्व होऊ नयेत, ही त्याच्यामागची प्रशासनाची भूमिका राहील. सर, सध्या तरी कोरोनावर लस म्हणा किंवा औषध म्हणा अजून सापडलेलं नाही आहे. तर असे असताना डॉक्टरांकडून, WHO कडून वारंवार सूचना येतात की ह्युमॅनिटी पॉवर वाढवणं गरजेचं आहे, तर तुम्ही कोरोनावर मात करू शकता. तर लोकांमध्ये असं संभ्रमण झालेलं आहे की ह्युमॅनिटी पॉवर वाढवण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहेच, पण लहान मुलांना खेळायला पाठवलं पाहिजे. तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ग्रुपने खेळताना दिसतात, एकमेकांना स्पर्श होईल असं खेळताना दिसतात. तर कशा प्रकारे त्यांनी व्यायाम केला पाहिजे किंवा कशा प्रकारे सिंगल खेळ खेळला पाहिजे आणि कोणता खेळला पाहिजे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण समाजामध्ये प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या वयोगटामध्ये ही मुलं असतात. मोठ्या वयोगटातली मुलांना आपण व्यवस्थित समजून सांगू शकतो, त्यांना व्यायामाचे प्रकार आपण समजून सांगू शकतो, पण लहान मुलांना घरी डांबून ठेवणं हा थोडासा अवघडच विषय असतो. तरी खाण्यापिण्यामध्ये आपल्याला जसं एक वेगळ्या पद्धतीने आपण काही डाएटमध्ये आपण फॉलो करू शकतो. व्हिटॅमिन सी किंवा आंबट पदार्थामुळे शरीरामध्ये प्रतिकारशक्ती आपल्याला वाढू शकते. बी कॉम्प्लेक्स सप्लिमेंट्स आपण घेऊ शकतो, व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेऊ शकतो. काही याच्यामध्ये आपल्याला होमिओपॅथिकमध्ये आर्सेनिक हे काही लोक रेकमेंड करतात. त्याचबरोबर आपल्याकडं काही हायड्रोक्सी क्लोरोक्विनच्या गोळ्या पण काही प्रशासनाने सुरुवातीला रेकमेंड केल्या होत्या. त्या आपण योग्य पद्धतीने तपासणी करून त्यासुद्धा आपल्याला वयस्कर किंवा प्रौढ लोकांना आपण हे देऊ शकतो. तर ह्या बाबतीतसुद्धा आपण विचार करायला हरकत नाही. पण मुलांच्या खेळण्याकडे आपल्याला ग्राउंड ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने करावी की जिथे मिक्सिंग किंवा मोठ्या प्रमाणात ग्रुप तयार होऊ नये. फॉर एक्झाम्पल रनिंग आहे, ग्राउंडमध्ये आपण रनिंग एकटं करू शकतो किंवा काही PT व्यायाम घरीसुद्धा आपण मुलांकडनं करून घेऊ शकतो. श्वसनाचे किंवा ब्रिदिंग एक्सरसाइज, प्राणायाम वगैरे आपण ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत घरच्या घरी आपण हे सहज करू शकतो. टेरेसवर, गॅलरीमध्ये, ओपन स्पेसमध्ये जिथं आपल्याला स्वच्छ आणि मोकळी हवा मिळू शकते. सर, सुरुवातीपासून जे रुग्ण होते 5 रुग्ण असतील, मग त्याच्यानंतरनं मृत्यू झालेले 2 असतील किंवा उपचार घेतलेले असतील किंवा बरे झालेले असतील, तर सर एकंदरीत आपण आकडा देतो. त्यामुळे नगर शहरामध्ये खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले. म्हणजे दिवसेंदिवस आकडा वाढतोय असं नागरिकांची तक्रार आहे किंवा त्यांच्या मनामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे, भीतीचे वातावरण आहे. एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की आपल्या नगर शहरामध्ये सुरुवातीपासून आणि आत्तापर्यंतसुद्धा ह्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. जर आपण इतर मेट्रोपॉलिटन सिटीज किंवा इतर शहरांचं जर पाहिलं तर त्यामध्ये हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि बऱ्याच ठिकाणी तर हे रोजच्या रोज 700-800 पेशंट्स असे रुग्ण पॉझिटिव्ह निघतात. पण आपल्या माननीय कलेक्टर साहेबांनी सुरुवातीपासूनच कडक धोरण, सगळ्यांची तपासणी करा हे धोरण अवलंबल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आले तो एरिया पूर्णपणे त्यांनी सील करून टाकला. यामध्ये मुकुंदनगर किंवा झेंडी गेट हे जे काही मोठे गजबजलेले एरिया होते त्या ठिकाणी आपल्याला हे कंट्रोल करणं सहज शक्य झालं. काही ठिकाणी आपल्याला तालुक्यामध्ये संगमनेर तालुका सोडला तर बऱ्याच ठिकाणी हे कंट्रोलमध्ये आलेलं आहे. तर आपल्याकडे हा जो काही आकडेवारी आहे आत्तापर्यंत 350च्या पुढं आपल्याकडे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणसुद्धा खूप मोठं आहे. ह्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जसं तपासलं इतर शहरांपासून आपलं तर आपलंसुद्धा फार कमी आहे, 3 ते 4% मध्ये ते आता आलेलं आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टीचं पाहता रुग्णांना हे प्रकारची काळजी घेणं, पॉझिटिव्ह जरी आले तर घाबरून नाही जाणं, त्यांना त्या पद्धतीने पॉझिटिव्ह आल्यानंतर पूर्वी 14 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 7 दिवसापर्यंत क्वारंटाईन
इन्स्टिट्यूशनल आणि काही रुग्णांना चांगले असेल 50 वर्षाच्या आतमध्ये असतील तर आपण घरीसुद्धा क्वारंटाईन करू शकतो. आपल्याकडे पुण्या मुंबईवरून येणाऱ्या लोकांकडून प्रादुर्भाव हा थोडासा मध्यंतरी एक 20 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात झाला होता. त्याचं प्रमाण आता कमी आहे. पण एक गोष्ट नक्कीच आहे की आपल्याला कालपासून किंवा आजसुद्धा काही प्रमाणात रुग्णांची वाढ नक्कीच झालेली आहे. पण ती मला असं वाटतं हे सगळे एरिया सील केल्यामुळे ती एक 4-8 दिवसामध्ये आटोक्यात येईल व आपण आता त्या मानाने पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित राहू असं मला वाटतं. सर, आपण आमच्या प्रेक्षकांना किंवा आपल्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना ह्या कोरोनापासून सावधान राहण्यासाठी किंवा बचाव करण्यासाठी काय कानमंत्र द्याल? शक्यतो घरीच राहा. बाहेर जाणं अत्यंत गरजेचं असेल तरच जा. अन्यसरी कंटाळा आला, खूप दिवस घरामध्ये आहे, बोर झालं असं म्हणून बाहेर जाऊ नका. बाहेर जाताना एक डिसिप्लिन आपल्यामध्ये असावी की जास्तीत जास्त किंवा आपण जे काही कामं असतील ते एकाच ट्रिपमध्ये एकाच चक्रेमध्ये करून यावी. संपर्क इतर लोकांचा टाळावा. फोनवरती, मोबाईलवरती किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटरवरती आपण एकमेकाशी संपर्कात राहू शकता. स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटण्याची काही गरज नाही. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आज बरेच ग्रुपमध्ये भिशी पार्टीज वगैरे आजही आपल्याकडे लोक जाताना किंवा करताना दिसतात. ते शक्यतो जर गरज नसेल तर टाळावं असं मला वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न आपल्याला असेल रॅपिड फायरमध्ये. आपल्याला मी एक 5 प्रश्न विचारणार आहेत. आपल्याला न विचार करता स्पीडमध्ये सांगायचं आहे. ऊन की पाऊस? ऊन. घर की बाजार? घर. व्हेज की नॉन व्हेज? प्युअर व्हेज. व्यायाम की आराम? व्यायाम. भीती की बिंदासपणा? भीती. धन्यवाद. आज जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सुनील पोखरणा साहेब आपल्यासोबत होते. त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच आपण त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावर काम करू आणि स्वतःची काळजी घेऊ. ह्या सर्व कोरोनाच्या अपडेट घेण्यासाठी किंवा ताज्या बातम्यांच्या घडण्यासाठी पाहत रहा ATV न्यूज अहमदनगर.